नमस्कार मित्रांनो, मी आर.जे. रुचा आणि तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी FM 91.2 वारसा लोकसंस्कृतीचा. मित्रांनो, शब्दांमध्ये संस्कृती असते आणि भाषेमध्ये एका समाजाची ओळख दडलेली असते. आज आपण अशाच एका समृद्ध, प्राचीन आणि ज्ञान परंपरेचा वारसा सांगणाऱ्या भाषेविषयी जाणून घेणार आहोत आणि ती भाषा म्हणजे संस्कृत. दरवर्षी श्रावण पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी संस्कृत दिन साजरा केला जातो. प्राचीन काळात याच दिवशी गुरुकुलांमध्ये वेदाच्या अध्ययनाला सुरुवात केली जाते अशी परंपरा आहे. संस्कृत भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन व्हावं या उद्देशाने भारत सरकारने 1969 पासून संस्कृत दिन साजरा करण्यास सुरुवात केली आणि या संस्कृत दिनाच्या निमित्ताने आज आपण संस्कृत भाषेचा इतिहास, तिचं महत्त्व, आपल्या मराठीसह अनेक भारतीय भाषांवर तिचा असलेला प्रभाव आणि आजच्या आधुनिक काळात संस्कृतचं स्थान याविषयी जाणून घेणार आहोत. पण त्याआधी आपल्या आजच्या विशेष पाहुण्यांची आपण ओळख करून घेऊया. आज आपल्यासोबत आहेत एक अतिशय वेगळ्या शैक्षणिक आणि वैचारिक प्रवासाची सांगड घालणारे व्यक्तिमत्व, डॉक्टर अजित चौधरी सर, तुमचं आपल्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार, धन्यवाद. सर हे अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी रोबोटिक्स विषयात PhD, संस्कृत विषयात MA आणि LLB आणि विशेष म्हणजे तंत्रज्ञानाच्या आधुनिक जगात रोबोटिक्स आणि हजारो वर्षांची ज्ञान परंपरा सांगणारी संस्कृत या दोन्ही अतिशय वेगळ्या वाटणाऱ्या क्षेत्रात आपल्या ज्ञान प्रवासात त्यांनी एकत्र घेऊन वाटचाल केली आहे. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्यांच्याकडनं संस्कृत भाषेचं महत्त्व जाणून घेऊया. तर सर, सगळ्यात आधी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुमचं शिक्षण पाहिलं तर अतिशय वेगळ्या विषयात आहे. म्हणजे तुम्ही PhD केली आहे रोबोटिक्स या विषयात आणि दुसरीकडे MA संस्कृत. तर सर्वात आधी मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही संस्कृतकडे कसे वळालात, तुमचा संस्कृतचा प्रवास कसा सुरू झाला? नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना संस्कृत दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल मी असं सांगेल की माझा संस्कृतकडे प्रवास हा केवळ एका दिवसात सुरू झालेला नाहीये. तो हळूहळू विकसित गेलेला आहे. माझी शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी मूलतः अभियांत्रिकीची आहे. अच्छा. रोबोटिक्समध्ये PhD आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण भविष्याचा विचार करतो. पण त्याचवेळी एक प्रश्न मनात निर्माण झाला. आपल्या देशाने भूतकाळात ज्ञानाचा एवढा मोठा प्रवास केला, त्या ज्ञानाचा मूळ स्रोत आपण कितपत जाणून घेत आहोत? आणि वेद, उपनिषदे, दर्शनशास्त्र, व्याकरण, गणित, खगोलशास्त्र एवढंच नाही तर आयुर्वेद, नाट्यशास्त्र, न्यायशास्त्र अशा अनेक विषयांचा मोठा ग्रंथसंग्रह आणि ज्ञानसंग्रह आपल्या संस्कृतमध्ये आहे. बरोबर. मला जाणवलं की या ज्ञानसंपदेचा अभ्यास करायचा असेल तर केवळ भाषांतरावर अवलंबून न राहता मूळ संस्कृत समजून घेणं आवश्यक आहे. अगदीच. आणि यातूनच संस्कृत शिकण्याची प्रेरणा निर्माण झाली आणि पुढे मी MA संस्कृत पूर्ण केले. त्यानंतर संस्कृत ही केवळ माझ्या अभ्यासाचा विषय न राहता माझ्या वैचारिक आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला. नक्कीच सर. आणि जसं तुम्ही म्हणालात की आता तुम्ही PhD केली आहे रोबोटिक्स या विषयात आणि MA संस्कृत, खरं तर हे खूप दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की या दोन्ही गोष्टी तुमच्या आयुष्यात एकत्र आल्यात तर मग या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला कोणता समान धागा जाणवतो? खूप सुरेख प्रश्न विचारला आहे आपण. वरकरणी जरी संस्कृत आणि रोबोटिक्स किंवा सायन्स हे वेगळं वाटत असलं तरी त्यांच्यामध्ये समानता साधणारा एक छान दुवा आहे आणि तो धागा आहे संरचना, नियम आणि तर्क, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्ट्रक्चर, रूल्स अँड लॉजिक असं म्हणत असतो. बरोबर. रोबोटिक्समध्ये जेव्हा एखादं यंत्र कसं कार्य करतं, त्यासाठी कोणते नियम असतील, कोणत्या परिस्थितीत कोणती प्रक्रिया घडेल याची एक अचूक प्रणाली किंवा सिस्टीम तयार करावी लागते. बरोबर. अगदी त्याचप्रमाणे संस्कृतमध्ये सुद्धा पाणिनींनी अष्टाध्यायीमध्ये भाषेची रचना, त्याचे नियम आणि अशी एक प्रणाली विकसित केली आहे. म्हणून मला असं वाटतं की रोबोटिक्स आपल्याला यंत्राच्या संरचनेचा विचार करायला शिकवतं, तर संस्कृत आपल्याला भाषेच्या, विचाराच्या आणि ज्ञानाच्या संरचनेचा विचार करायला शिकवतं. नक्कीच सर. आणि संस्कृतशी तुमचं जे नातं आहे ते फक्त अभ्यासापुरतं राहिलेलं नाहीये, तर आज तुम्ही तिच्या प्रचार प्रसारासाठी कार्य सुद्धा करता, तिच्याशी जोडलेले आहात. तर तुमच्या आयुष्यात असा कोणता क्षण आला किंवा अनुभव आला ज्यामुळे तुमचा संस्कृत भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे बदलला? खरं सांगावं तर माझ्या बाबतीत एकच क्षण सांगण्यापेक्षा अनेक अनुभवांची ही एक साखळी आहे असं मी म्हणेल. संस्कृतचा अभ्यास करताना सुरुवातीला आपल्याला श्लोक, व्याकरण, साहित्य असे काही विषय दिसतात. पण जसे जसे आपण पुढे जातो
तसे तसे ही केवळ एक भाषा नसून एक विशाल ज्ञानविश्वाचे प्रवेशद्वार आहे हे आपल्याला लक्षात येतं. नक्कीच. उदाहरणार्थ आर्यभट्ट आहेत, भास्कराचार्य आहेत, पाणिनी, पतंजली, चरक, सुश्रुत यांचा अभ्यास केला की संस्कृतकडे पाहण्याचा दृष्टीच बदलते आणि त्यातून एक जबाबदारीची भावना निर्माण होते. मला जे समजले ते समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे. यातूनच संस्कृतच्या प्रचार आणि प्रसाराच्या कार्याशी माझं नातं अधिक दृढ झालं आणि आज संस्कृत भारतीच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळते. नक्कीच सर. आणि आज आपण संस्कृत दिन साजरा करतोय, तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की आपण हा संस्कृत दिन साजरा करण्यामागे नेमका उद्देश काय आहे? हा खरं तर आजच्या पिढीला जेन झेड आपण ज्याला म्हणतो जेनझी त्यांना आवश्यक असलेला असा प्रश्न आपण विचारला. संस्कृत दिन हा केवळ आजचा संस्कृतचा दिवस आहे असं म्हणून साजरा करण्याचा खरे तर दिवस नाहीये. बरोबर. हा दिवस म्हणजे संस्कृतच्या अभ्यासाची, संवर्धनाची आणि प्रसाराची जाणीव निर्माण करण्याचा दिवस आहे. आपल्या देशाच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक इतिहासाचे संस्कृतचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे आणि म्हणूनच संस्कृत दिनाच्या माध्यमातून आपण आपल्या समाजाला आठवण करून देतो की संस्कृत ही केवळ भूतकालीन भाषा नाही, ती केवळ व्यवहाराची भाषा नाही किंवा पोथी मंत्र यांची भाषा नाही, तर तिच्यामध्ये आजही अभ्यास करण्यासारखं आणि संशोधन करण्यासारखं प्रचंड ज्ञान दडलेलं आहे. आणि विशेषतः तरुण पिढीनं संस्कृतकडे जुनी भाषा म्हणून नव्हे तर ज्ञान भाषा म्हणून पाहावे हा संदेश या दिवसातून देत आहेत. नक्कीच सर. आणि भारत सरकारने 1969 साली संस्कृत दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. तर मला जाणून घ्यायला आवडेल की हा निर्णय घेण्यामागे त्यांची नेमकी भूमिका काय होती आणि आजच्या काळात आणि तेव्हाच्याही काळात संस्कृत भाषेचं संवर्धन करणं किती महत्त्वाचं आहे? आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झालो. 1600 मध्ये इंग्रजांनी भारतामध्ये पदार्पण केला आणि साधारण 300 वर्ष आपण इंग्रजांच्या गुलामगिरीत होतो. जेव्हा आपण स्वतंत्र झालो तेव्हा मॅकॅलेनी स्वातंत्र्यापूर्वीच इंग्रजी शिक्षण पद्धती भारतात रुजवली आणि याच कालखंडात भारताच्या युवा पिढीची नाळ संस्कृतशी आणि सांस्कृतिक मूल्यांशी तोडल्या गेली. स्वातंत्र्यानंतर भारताच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारशाचा पुनर्विचार करणं आवश्यक झालं. संस्कृत ही ज्ञान परंपरेतील अत्यंत महत्त्वाची भाषा आणि त्यामुळं तिच्या अभ्यासाला आणि संवर्धनाला प्रोत्साहन देण्याची गरज भारत सरकारला त्यावेळेस वाटली आणि म्हणूनच 1969 पासून संस्कृत दिनाच्या आयोजनाला अधिकृत स्वरूप प्राप्त झालं. माझ्या मते त्याच्यामध्ये मूळ भावना अशी होती की आपल्या सांस्कृतिक वारशाचा केवळ अभ्यास संग्रहालयात किंवा ग्रंथालयात राहू नये, तर तो शिक्षण आणि समाज जीवनातही जिवंत राहावा. आज 60-70 वर्षानंतरही या उद्देशाचे महत्त्व कमी झालेलं नाहीये. उलट आधुनिक तंत्रज्ञानामुळं संस्कृतच्या प्रसारासाठी आपल्याकडे पूर्वीपेक्षा अधिक साधनं आणि प्रभावी साधनं उपलब्ध आहेत. नक्कीच सर. आणि संस्कृत दिवस हा आपण एका विशिष्ट तारखेला साजरा करत नाही, कारण ह्याची तारीख अशी बदलत जाते. पण श्रावण पौर्णिमेला आपण हा दिवस साजरा करत असतो. तर मग या दिवशी संस्कृतीशी जोडलेली काही परंपरा आहे का? होय, नक्कीच. संस्कृत दिन हा तारखेपेक्षा तिथीला महत्त्व आहे. बरोबर. श्रावण शुद्ध पौर्णिमा ही ती तिथी आहे. भारतीय परंपरेमध्ये या श्रावण पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवसाचा संबंध अध्ययन, अध्यापन, गुरुशिष्य परंपरा आणि वेदाध्ययनाच्या प्रारंभाशी जोडलेला आहे, ज्याला आपण श्रावणी असं म्हणतो किंवा जिथे वेदाध्ययनाचा प्रारंभ असतो हा या पौर्णिमेपासून करतात. त्यासोबतच हा दिवस रक्षाबंधन म्हणूनही पाळला जातो. यामागे भारतीय ज्ञान परंपरेशी जोडलेल्या अनेक परंपरा आहेत. एकीकडे रक्षाबंधन म्हणजे बंधुभाव आणि संरक्षण, बरोबर, आणि दुसरीकडे संस्कृत दिन म्हणजे विश्व बंधुभाव आणि ज्ञान परंपरेचं संरक्षण आणि संवर्धन म्हणून या दोघांची सांगड घालण्यात आली. नक्कीच सर. आणि आता जसं तुम्ही उल्लेख केलात की या दिवसापासून वेद अध्ययनाला सुरुवात होते, तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की त्या काळातील गुरुशिष्य पद्धतीमध्ये संस्कृतचं नेमकं स्थान काय होतं? गुरुकुल पद्धतीचा विचार करताना एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे शिक्षण केवळ परीक्षेसाठी नव्हतं. गुरु आणि शिष्य यांच्यातला प्रत्यक्ष संवाद, त्यांच्यातलं मनन, चिंतन, श्रवण, पाठांतर आणि आचरण यांना खूप महत्त्व होतं. बरोबर. आणि या संपूर्ण ज्ञान परंपरेमध्ये संस्कृतचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. आज आपण वेद, उपनिषद, दर्शन, व्याकरण, विविध शास्त्र यांच्या अध्ययनातून संस्कृतच्या माध्यमातून होत होतं. आज ती पद्धत तंतोतंत आणू शकणार नाही आहेत, पण त्यातील काही मूल्य, गुरुचा सन्मान असेल, प्रत्यक्ष संवाद असेल, चिंतन असेल,
ज्ञानाचा जीवनाशी संबंध आहे आणि विशेषतः कृतीयुक्त शिक्षण जे गुरुकुल पद्धतीत होतं, ज्याला आपण प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग म्हणतो किंवा ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणतो, ते याच परंपरेचा भाग आहे आणि म्हणूनच आपण निश्चितपणे ते स्वीकारू शकतो. नक्कीच सर. आणि संस्कृत म्हटलं की आपल्याला फक्त काही गोष्टी आठवतात, जसं की वेद आहेत, उपनिषद आहेत, मंत्र आहेत, धार्मिक ग्रंथ आहे. पण बघायला गेलं तर संस्कृतचं जे विश्व आहे ते याही पलीकडे आहे आणि खूप मोठं आहे. जसं साहित्य, तत्वज्ञान, आयुर्वेद, गणित, खगोलशास्त्र अशा विविध ज्ञानशाखेमध्ये संस्कृतचं योगदान आहे. तर याकडे तुम्ही कसं बघतात आणि याबद्दल तुम्ही काय सांगाल? अतिशय योग्य निरीक्षण आपण नोंदवलेलं आहे. मी तर म्हणेन की संस्कृतच्या विश्वाचा हा एक फक्त छोटासा भाग आहे. संस्कृतमध्ये साहित्य आहे, पण त्यासोबतच तत्वज्ञान पण आहे. बरोबर. धार्मिक ग्रंथ आहेत, पण त्याचबरोबर न्यायशास्त्र पण आहे. आयुर्वेद आहे, गणित आहे, खगोलशास्त्र आहे, व्याकरण आहे, नाट्यशास्त्र आहे, स्थापत्य आहे. जीवनाच्या प्रत्येक अंगोपांगाचा विचार संस्कृत साहित्यात आहे. बरोबर. उदाहरणादाखल पाणिनींची अष्टाध्यायी ही भाषा विज्ञानाच्या इतिहासातील विलक्षण निर्मिती आहे. आर्यभट्ट आणि भास्कराचार्य यांच्या ग्रंथातून गणित आणि खगोलशास्त्राची परंपरा आपल्याला दिसते. असेही अनेक उदाहरण आहेत की आपण पायथागोरसच्या कितीतरी शेकडो वर्ष आधी आपण पायचं मूल्य काढलेलं आहे, कर्णाचा वर्ग काढलेला आहे आणि आकृष्टीमही अशा या संस्कृत श्लोकाद्वारे आपण कॅपलरच्या आधी ग्रॅव्हिटीचा सिद्धांत मांडलेला आहे. अच्छा. चरक आणि सुश्रुत भारतीय वैद्यकीय ज्ञान परंपरेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत आणि म्हणूनच जर संस्कृतचा खरा परिचय करून घ्यायचा असेल तर संस्कृत म्हणजे मंत्रांची भाषा या चौकटीतून बाहेर पडून संस्कृत म्हणजे ज्ञान परंपरेची भाषा असं पाहावं लागेल. नक्कीच सर. आणि आपण सगळेच जण मराठी भाषिक आहोत. आपण रोजच्या बोलण्यात संस्कृतचे शब्द सहज वापरतो. पण मराठी भाषेच्या जडणघडणीत संस्कृतची नेमकी भूमिका कशी आहे आणि तिचा काय प्रभाव आहे? खरे तर संस्कृत ही सर्व भाषाचीच मातृभाषा आहे. म्हणजे सर्व भाषांची निर्मिती ही संस्कृतमधून झालेली आहे. मराठीच्या जडणघडणीत तर त्याचा प्रभाव अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण रोजच्या व्यवहारात अनेक संस्कृत मूलक शब्द वापरतो, ज्याला आपण संस्कृतोद्भव म्हणतो. उदाहरणार्थ ज्ञान, विज्ञान, शिक्षण, संस्कृती, समाज, शासन, स्वातंत्र्य, आरोग्य, परिवार, विद्यालय, विद्यार्थी हे सर्व शब्द संस्कृतमधूनच मराठीमध्ये आलेले आहेत. अच्छा. आणि जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी भाषेला मराठी पर्यायी शब्द देण्याचं ठरवलं त्यावेळेस त्यांनी संस्कृत जननीचाच सहारा घेतला आणि त्यातूनच त्यांनी लोकसभा, राज्यसभा, सांसद असे शब्द निर्माण केले. मराठीची ही निर्मिती एका भाषेच्या थेट रूपांतरातून झाली असं साधे समीकरण मांडता येणार नाही. मराठीची स्वतःची अशी स्वतंत्र ऐतिहासिक आणि भाषिक वाटचाल आहे. बरोबर. परंतु संस्कृतमधून आलेल्या तत्सम आणि तद्भव शब्दाने मराठीला मोठ्या प्रमाणात समृद्ध केले आणि म्हणूनच मराठी समृद्ध करायची असेल तर संस्कृतचा अभ्यास आपल्याला निश्चितच उपयोगी पडतो. नक्कीच सर. आणि फक्त मराठीच नाही तर हिंदी, बंगला, गुजराती, कन्नड, तेलुगू अशा अनेक भारतीय भाषांमध्ये संस्कृत शब्द आढळतात. तर भारतातील विविध भाषांवर आणि त्यांच्या विकासांवर संस्कृत भाषेचा कसा प्रभाव आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरे तर भारताची भाषिक विविधता ही भारताची फार मोठी शक्ती आहे. प्रत्येक भारतीय भाषेची स्वतःची स्वतंत्र ओळख आहे, त्याचा इतिहास आहे, साहित्य पण आहे. पण अनेक भारतीय भाषांमध्ये संस्कृतमधील शब्दसंपदेचा फार मोठा वाटा आहे आणि प्रभाव पण आहे. यामुळंच संस्कृत ही अनेक भाषांमध्ये एक प्रकारचा भाषिक दुवा किंवा कनेक्टिंग लिंक अशी ठरू शकते. आणि म्हणूनच भारताच्या भाषिक विविधतेकडे एक भाषा विरुद्ध दुसरी भाषा असा संघर्षाच्या दृष्टिकोनातून न पाहता अनेक भाषा आणि त्यांना जोडणारी एक सामायिक ज्ञान परंपरा संस्कृत भाषा अशा दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. यामुळे भाषा वैविध्य सुद्धा टिकेल आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना देखील मजबूत होईल. अगदी बरोबर सर. संस्कृत भाषा ही केवळ भारतीय भाषेपुरता मर्यादित आहे का? आणि भारताबाहेरील काही भाषांवर, त्यांच्या संस्कृतीवर संस्कृत भाषेचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो का? अतिशय सुरेख प्रश्न आपण विचारलेला आहे. संस्कृतचा थेट भाषिक प्रभाव आणि सांस्कृतिक प्रभाव या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. बरोबर. भारतीय उपखंडाच्या बाहेर सुद्धा भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला आणि त्यामध्ये संस्कृत ग्रंथ परंपरेची भूमिका होती. बरोबर. विशेषतः दक्षिण आणि आग्नेय आशियातील अनेक प्रदेशांमध्ये भारतीय धर्म, तत्वज्ञान, राजकीय, सांस्कृतिक संकल्पना आणि साहित्याचा प्रभाव दिसतो. बरोबर. तसेच आज आधुनिक काळात जर्मनी, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स यासारख्या देशातील विद्यापीठांमध्ये संस्कृतचा अभ्यास केला जातो. म्हणजेच संस्कृतचा प्रवास
केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही आहे. बरोबर. नक्कीच सर. आणि आजच्या तरुणांमध्ये एक परसेप्शन आहे की संस्कृत भाषा ही खूप कठीण भाषा आहे, म्हणजे त्याचं व्याकरण किंवा त्याचे शब्द जे आहेत ते खूप कठीण आहे. पण खरंच संस्कृत शिकणं तितकं अवघड आहे का, की जर योग्य पद्धतीने आपण शिकलो तर ते सोपंही होऊ शकतं? संस्कृत अवघड आहे हा संस्कृतबद्दलचा एक फार मोठा गैरसमज आहे. अच्छा. संस्कृतचे व्याकरण शास्त्रशुद्ध आणि विस्तृत आहे, हे खरं आहे. हम्म. पण संस्कृत शिकणं म्हणजे सुरुवातीपासूनच अष्टाध्यायी पाठ करणं नाही. हम्म. आपण कोणतीही भाषा शिकतो तेव्हा प्रथम ती ऐकतो, मग बोलतो, मग वाचतो आणि नंतर व्याकरण आणि सखोल बरोबर. तसा अभ्यास करतो. संस्कृतही अगदी त्याच पद्धतीने शिकता येते. हम्म. संस्कृत भारतीचा संभाषण पद्धतीचा विशेष फायदा असा आहे की विद्यार्थी सुरुवातीपासूनच संस्कृतमध्ये साधी वाक्य बोलू लागतो. उदाहरणार्थ, मम नाम अजितः, भवत्यः नाम किम, भवान कथम अस्ति, अहम कुशली अस्मि, भोजनम कृतवान वा. या छोट्या वाक्यापासून सुरुवात केली की भीती निघून जाते. बरोबर. आणि म्हणूनच मी म्हणेल की संस्कृत कठीण नाही, फक्त संस्कृत शिकविण्याची पद्धत योग्य असणे महत्त्वाचे आहे. नक्कीच सर. आणि तुम्ही स्वतः रोबोटिक्स सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत आहात. पण आपण आजकाल बघतो की आपल्याकडे AI आहे, त्याच्यानंतर कम्प्युटर सायन्स आहे. तर मग या तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या संस्कृतीत संस्कृत भाषा किती युजफुल वाटते? निश्चितच. आज नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, कम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स किंवा मशीन ट्रान्सलेशन, स्पीच टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सर्व क्षेत्रात मानवी भाषेची रचना संगणकाला समजावून देण्याचं काम असतं. बरोबर. संस्कृतची वाक्यरचना अत्यंत नियमबद्ध असल्यामुळे तिचा संगणकीय भाषा विज्ञानाच्या दृष्टीने अभ्यास करणं अधिक सुलभ आहे. पाणिनीच्या व्याकरण परंपरेचा आधुनिक कम्प्युटेशनल अप्रोचेसशी संबंध जोडण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत आणि त्यांनी प्रकाशित केलेले इंटरनॅशनल रिझल्ट्स हे अतिशय उत्साहवर्धक आहेत. संस्कृत ही संगणकासाठी जगातील सर्वात योग्य भाषा आहे असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की संस्कृतची नियमबद्ध रचना आणि कम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स आणि AI या संशोधनाची महत्त्वाची अभ्यासनीय तत्वे आहेत आणि ही वैज्ञानिक आहेत. आणि माझ्या मते भविष्यात संस्कृत प्लस AI हे अत्यंत रोचक संशोधन क्षेत्र ठरू शकते. नक्कीच सर. आणि असं झालं तर सगळ्यांनाच संस्कृत भाषा ही कठीण वाटण्यापेक्षा सोपी वाटेल. आणि जसं की मी म्हणाले की संस्कृत भाषा ही आजच्या तरुण पिढीला कठीण वाटते, पण याशिवाय आजची तरुण पिढी ही टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया आणि ग्लोबल लँग्वेजेस याच्याकडे जास्त वळाली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये संस्कृत शिकवणं किंवा संस्कृत शिकणं किती महत्त्वाचं आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? किंवा ते जर संस्कृत शिकले तर त्यांना काय फायदा होऊ शकतो? मी तरुणांना संस्कृत शिकण्यास सांगताना इंग्रजी किंवा इतर विदेशी भाषा सोडून संस्कृत शिका असं अजिबात म्हणणार नाही. उलट इंग्रजी शिका, जर्मन शिका, फ्रेंच शिका, कम्प्युटर सायन्स शिका, AI शिका, मशीन लर्निंग शिका आणि त्याचबरोबर संस्कृतही शिका. कारण संस्कृतमुळे तुम्हाला भारतीय ज्ञान परंपरेच्या मूळ स्रोतांशी जोडल्या जाता येतं. दुसरं म्हणजे भाषा शिक्षणामुळे विचारांची व्याप्ती वाढते. नक्कीच. आणि तिसरं, भविष्यात संस्कृतच्या विविध आधुनिक क्षेत्रांमध्ये संधी निर्माण होऊ शकतात. त्यामध्ये रिसर्च असेल, अध्यापन असेल, भाषांतर असेल, हस्तलिखित अभ्यास असेल, डिजिटल ह्युमॅनिटीज असतील किंवा कम्प्युटेशनल लिंग्विस्टिक असेल, AI, संस्कृत पत्रकारिता असेल, पर्यटन आहे आणि आंतरराष्ट्रीय संस्कृत अध्यापन आहे. म्हणूनच संस्कृत ही करिअरच्या विरोधात जाणारी भाषा नाही, तर योग्य प्रकारे शिकल्यास करिअरला एक नवीन डायमेन्शन देणारी भाषा आहे असं मी म्हणेल. नक्कीच सर. आणि संस्कृतचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आज शाळा, महाविद्यालय, पालक, शिक्षक आणि समाजाने कोणती भूमिका बजवायला हवी, किंवा संस्कृत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आपणही असे कोणते छोटे पावलं उचलू शकतो की ज्याच्यामुळे आपण संस्कृत भाषेचं संवर्धन करू शकतो, याबद्दल तुम्ही काय सांगाल? 100 मैल जरी चालायचं असेल तर सुरुवात पहिल्या पावलाने होते. बरोबर. माझ्या मते मोठा बदल करण्यासाठी सुरुवात अगदी छोट्या पावलापासून करतायत. पहिलं पाऊल म्हणजे आपल्या घरामध्ये संस्कृतचं वातावरण निर्माण करणे. दररोज एक संस्कृत सुभाषित मुलांसोबत म्हणूया. दुसरं, संस्कृत बोलण्याचा प्रयत्न. दिवसातून 2-4 वाक्य संस्कृतमध्ये बोलूया. संस्कृत भारती ही संस्था गेली 40 दशके महाराष्ट्रात काम करत आहे आणि विनामूल्य शिक्षण प्रसारात संस्कृतचा प्रसार करत आहे. त्याच्याशी संपर्क केलात आपल्याला विनामूल्य संस्कृत संभाषण शिबिर आपल्याला अटेंड करता येईल. तिसरं म्हणजे शाळांमध्ये संस्कृतला केवळ गुण मिळवण्याचा विषय न ठेवता संवादाची भाषा बनवू. आणि चौथं, संस्कृत आणि आधुनिक विषय यांची सांगड घालू. AI, कम्प्युटर, मॅथमॅटिक्स, ॲस्ट्रॉनॉमी, आयुर्वेदा
अशा विषयांची संस्कृत ग्रंथाचा संबंध विद्यार्थ्यांना दाखवून देऊ. यासोबतच 5वं म्हणजे संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीतरी भविष्य दिसलं पाहिजे. शिष्यवृत्ती असेल, संशोधन, उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढल्या पाहिजेत. संस्कृत वाचणारी पिढी तयार करण्याबरोबरच संस्कृतमध्ये संशोधन करणारी आणि संस्कृतच्या ज्ञानाला आधुनिक युगाशी जोडणारी पिढी तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच सर. आणि आज आपण संस्कृत दिन साजरा करतोय, तर या निमित्ताने तुम्ही आपल्या श्रोत्यांना काय संदेश द्याल? आजच्या संस्कृत दिनाच्या निमित्तानं एक अतिशय सुंदर सुभाषित मी निवडतो. विद्या ददाति विनयम, विनयात याति पात्रताम, पात्रत्वात धनमाप्नोति, धनात धर्म तथा सुखम. कुठल्याही व्यक्तीचं अंतिम ध्येय हे सुख आहे. बरोबर. आणि हे सुख प्राप्त करण्यासाठी काय करतावं हे या श्लोकात सांगितलं आहे. विद्या आपल्याला नम्रता देते, नम्रतेमुळे पात्रता निर्माण होते. एकदा पात्रता आली की संपत्ती यायला सुरुवात होते आणि संपत्तीचा योग्य उपभोग केल्याने धर्म म्हणजेच कर्तव्य आणि सदाचरण साध्य होते आणि यातून खरं सुख मिळतं. मला वाटतं आजच्या विद्यार्थ्यांसाठी या सुभाषिताचा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्या म्हणजे केवळ पदवी नव्हे, विद्या आपल्यामध्ये विनय आणि पात्रता निर्माण करायला हवी. आणि संस्कृत दिनाच्या निमित्ताने आपण एवढा संकल्प करूया, दररोज संस्कृतचा एक शब्द लिहू, एक वाक्य बोलू आणि एक संस्कृत ग्रंथातील ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करू. सर, तुम्ही आत्ता बोलताना उल्लेख केलात की संस्कृत भारतीमध्ये तुम्ही विनामूल्य संस्कृत शिकूही शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने. तर मग जर एखाद्याला संस्कृत शिकायचं असेल तर त्यांनी संस्कृत भारतीशी संपर्क कसा साधावा? संस्कृत भारतीचं प्रांतीय कार्यालय, देवगिरी प्रांताचं कार्यालय संभाजीनगरमध्ये आहे आणि या कार्यालयाचे प्रांतमंत्री श्री संतोष इसादकर आहेत. त्यांचा नंबर मी आपल्याला देतो. या नंबरवर आपण संपर्क केला तर आपण संस्कृत भारतीशी जोडल्या जाल. नंबर मी सांगतो: 94 21 36 85 99. या क्रमांकावर संपर्क केल्यावर आपल्याला संस्कृत भारतीची पुस्तकं, प्रकाशनं आणि त्याचे उपक्रम याच्याविषयीशी सुद्धा आपल्याला माहिती मिळेल. या संस्कृत भारतीचे देवगिरी प्रांताचे मंत्री श्री अविनाशजी गोहाड आहेत आणि मी डॉक्टर अजित मधुकररावजी चौधरी सहमंत्री म्हणून सुद्धा काम करत आहे. आपल्याला आमचा संपर्क क्रमांक हवा असल्यासही संतोष इसादकरांशी संपर्क साधावा, तो सुद्धा आपल्याला प्राप्त होईल. नक्कीच सर. आज आपल्या या संवादातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे संस्कृत ही फक्त भूतकाळात जपून ठेवायची भाषा नाही आहे, तर वर्तमानात समजून घेऊन भविष्याशी जोडणारी भाषा आहे. आणि भाषा म्हणजे केवळ संवादाचं माध्यम नसतं, तर भाषा म्हणजे इतिहास, संस्कृती, ज्ञान आणि विचारांची परंपरा आहे. आणि आजच्या या संस्कृत दिनाच्या आपल्या या संवादातून ही गोष्ट खरंच प्रकर्षाने जाणवली. आजच्या या विशेष संवादातून संस्कृत दिनाचा इतिहास, हा दिवस का साजरा करतो, संस्कृतचं महत्त्व, विविध भारतीय भाषांवर झालेला तिचा प्रभाव आणि आधुनिक युगातील तिची उपयुक्तता, याबद्दल आपण खूप छान माहिती आमच्यासोबत दिली. याबद्दलची खूप छान माहिती तुम्ही आमच्यासोबत शेअर केलीत आणि आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी एवढा छान संवाद साधलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला शेवटी जाता आता एकच म्हणावं वाटेल की सुरस सुबोधा विश्वमनोज्ञा, ललिता हृदया रमणीया, अमृतवाणी संस्कृत भाषा, नैव क्लिष्ठा न च कठिना. जयतु संस्कृतम, जयतु भारतम. धन्यवाद.